नांदेड ही ऐतिहासिक भूमी आहे, ज्यामध्ये देहरूपी गुरु जाऊन गुरुसाहेब ग्रंथाची स्थापना ही नांदेडला झाली आहे। पहिला बंदा सिंग बहादूर हा पंजाबमध्ये येऊन प्रशासक या ठिकाणी नांदेडमधून झालेला आहे। जफरनामा आपण जो म्हणतो की राजाचे नैतिक जबाबदारी काय असते, माननीय आमचे गुरु पूजनीय गुरु गोविंद सिंगांनी हा जफरनामा संभाजीनगर आपल्याला माहिती आहे, तिथे तो ऐकल्यानंतर औरंगजेबाला त्या ठिकाणी असं याच्या इतिहासामध्ये लिहिलंय की ती जे कडक शब्दामध्ये तो जफरनामा लिहिला तो सुद्धा महाराष्ट्रात आहे। आणि नरसी नामदेव संत नामदेवांचं जन्मगाव हे सुद्धा मराठवाड्यामध्ये हिंगोलीमध्ये आहे। आणि आपल्याला माहिती आहे की संत नामदेवांचं 61 अभंग हे गुरुसाहेब ग्रंथामध्ये हे नातं बघता आणि बंजारा लबाना समाज, सिंधी समाज, मुयाल भाई सतीदास भाई मतीदास आपल्याला माहिती आहे, आणि वाल्मिकी भाई जेताजी होते ज्यांनी गुरु तेग बहादूरचं शीश अनंतपूर साहेबांना पोचवलं होतं। आणि बंजारा समाजात आपल्याला माहिती आहे की भाई लकेशा बंजारा यांनी गुरु साहेबांचं धड हे अंतिम संस्कार या ठिकाणी दिल्लीला आपण पाहिलं चांदणी चौकात, आणि स्वतःच्या घरामध्ये या आक्रांतांच्या याला न जुमानता ते अंतिम संस्कार केलं आणि मक्खनशाह लवणाने गुरु तेग बहादूरला शोधलं। म्हणून हे सर्व गुरु नानक नामलेवा संगत, महाराष्ट्र शासन आणि तखत नांदेड हुजूर साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला जातोय। 24 आणि 25 जानेवारीला नांदेडला होईल, ज्यामध्ये विविध मान्यवर येतील, रागी जथेदार कीर्तन येतील, आणि हा मोठा प्रमाणात समाज मग तो आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा, पूर्ण महाराष्ट्र, देश आणि विदेशातनं या समाज त्या ठिकाणी आहे। कारण नांदेड ही तखतची भूमी आहे आणि 5 तखतपैकी एक महाराष्ट्रातलं हे नांदेड आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा गुरु नानक गुरूंना मानणारा समाज त्या ठिकाणी एकवट आहे।